ओके. तर आपण या दिवसात करीन करास पत्राचा अभ्यास करत आहोत आणि माझी आशा आहे की आपण सर्वजण याद्वारे आशीर्वादित होत आहात. अनेक गोष्टी आपल्याला शिकायला भेटत आहे आणि त्याबद्दल देवाला गौरव, महिमा आणि सन्मान मिळो. आपण विशेष करून काल अ, 12वा जो अध्याय आहे त्यातील वचन 10 पर्यंत आलो होतो. वचन 10 पर्यंत आपण विचार केला होता, ज्यामध्ये आपण अनेक ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण शिकलो. विशेष करून आध्यात्मिक दानांबद्दल पॉल बोलतो नाही का, वचन 1 मध्ये म्हणतो की बंधुजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही, नाही का. आणि मग पुढे तो काही कृपादानांबद्दल त्याची काही यादी तो देतो आणि या सगळ्यांमाग एक महत्वाचा उद्देश त्याचा आहे आणि तो म्हणजे काय, की जरी हे निरनिराळे कृपादान आहेत आणि त्याही पलीकडे मग तो ऐक्याबद्दलचं जे तत्व आहे त्यातून तो मांडतो की कशा प्रकारे अ, हे कृपादान आपल्याला नाही का मंडळीमध्ये विभाजन पाडण्यासाठी मंडळीला मंडळीचे तुकडे करण्यासाठी नाही दिलेले, तर ख्रिस्ताच्या शरीराच्या बांधणीसाठी आणि अ, ख्रिस्ताचे जे शरीर आहे त्याच्या सुदृढतेसाठी ते दिलेलं आहे. आणि म्हणून मग पुढे तो वचन 12 पासून पुढे आपल्याला पाहायला भेटतं आता त्याच्याबद्दलचा आणखी सखोल तो उलगडा आपल्याला दिला आणि ते आपण आजपासून पाहणार आहोत. विशेष करून काल आपण अ, काही गोष्टी ज्या आहेत आपण पाहिल्या होत्या आणि विशेष करून काही जी कृपादान आहे त्यावर आपण विचार केला. त्यातील काही आपण शिकलो होतो की मंडळीसाठी कायमस्वरूपी दिलेली आहेत जी स्थिर कृपादान आपण म्हणतो आणि काही तात्पुरत्या स्वरूपात दिलेली होती. त्याची पण लिस्ट आपण पाहिली. त्यातील काही जे आहेत त्या राहिलेल्या आहेत त्या आज आपण पुन्हा एक वर पाहू. जिथं वचन मला असं वाटतं 10 मध्येच काय सांगितलेलं आहे की एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, नाही का. तर या कृपादानाबद्दल आपण शिकत होतो आणि काल वेळ झाल्यामुळे आपण तिथंच थांबलो. आता आत्मे ओळखण्याची शक्ती याच्या मागचा उद्देश काय आहे आणि याचा अर्थ काय आहे, नाही का. आज ज्या प्रकारे बाहेरच्या जगामध्ये चालू आहे, काय त्याच प्रकारे हे आहे का आत्मा ओळखणं म्हणजे किंवा काहीतरी वेगळं असं आहे, तर बिलकुल नाही. तर आत्मे ओळखणं म्हणजे काय आहे की अ, भेद करणं, नाही का. मूळ जर अर्थ आपण पाहिलं, खरं काय आणि खोटं काय हे ठरवण्यासाठी, नाही का, अ, आपल्याला पाहायला भेटतं एका अशा नजरेतून पाहणं, अशा एका भिंगातून त्यांच्याकडे लक्ष देणं, ज्यातून योग्य निर्णयापर्यंत आपण येऊ शकू. कारण का बरं याची गरज आहे, कारण सैतान हा धूर्त आहे आणि आपल्याला पाहायला भेटतं की योहान 8:44 मध्ये सांगितलं की तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे. तो फसवणूक करणारा आहे महान रीतीने, नाही का. आणि म्हणूनच पतन झाल्यापासून त्याने आणि त्याच्या दुरात्म्यांनी देवाचा संदेश आणि देवाचं कार्य जे आहे ते विरूप करण्याचा, ते खोटं करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याचं एक उदाहरण आपल्याला अगदी अ, उत्पत्तीमध्येच पाहायला भेटतं, नाही का. त्या एदेन बागेमध्ये जिथं सैतान कसं देवाचं वचन कसं, नाही का, उलटून आणि कशा प्रकारे देवाच्या वचनावर शंका घ्यायला तो मनुष्याला भुरळ घालतो, नाही का. तर हे प्रत्येक काळामध्ये आहे आणि म्हणून खरं शिक्षण आणि खोटं शिक्षण काय यातील भेद आपण समजून घ्यावा. हे जे वचन आहे विशेष करून हे कृपादानाचा एक भाग आहे आणि हे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. का बरं? कारण सैतान जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला येऊन भेडसवणार नाही, नाही का. आपण जे लोकांनी जे चित्र, काल्पनिक चित्र उभं केलेलं आहे, त्यावेळेस सैतान म्हटल्यानंतर फारच विरूप, त्याला शिंग असा भयंकर तो दिसतो आणि तो इतका भयंकर आहे. नाही, पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं ना, तर सैतान फारच आकर्षक आहे आणि फारच सुंदर असं सांगितलेलं आहे, नाही का. आणि तो प्रकाशाच्या देवदूताचं पण कधी कधी सोंग घेतो असं म्हटलेलं आहे.
दुसरे करिंथ 11वा अध्याय आणि वचन 14 जर आपण पाहिलं बघा, दुसरे करिंथ 11वा अध्याय आपण वचन 14 पाहू. कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांची सोंग घेणारी अशी आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी दूताचे सोंग घेतो म्हणे. तर इथं दुसरे करिंथकरस पत्रामध्ये पौल त्याची आठवण करून देत आहे की कशा प्रकारे जो सैतान आहे त्याचे खोटे हस्तक तो उभे करत आहे. आणि म्हणून आपल्याला ती समज असणं गरजेचं आहे. आणि म्हणून खोट संदेश नाही का आणि मोहक संदेशाने पुष्कळदा सैतान जो आहे तो काय करतो, फसवितो, भुलवितो. आणि आपल्याला पाहायला भेटतं आणि जुन्या करारामध्ये सुद्धा अनेक असे संदेष्टे पण होते जे खोटे संदेष्टे होते नाही का. आणि ते चुकीच्या प्रकारे बोलायचे लोकांना फसवण्यासाठी. तर नेहमी आणि पुष्कळदा तर आपल्याला पाहायला भेटतं की देव बोलल्यानंतर लगेच सैतान बोलू शकतो. याचं सुद्धा उदाहरण आपल्याला शिकायला भेटतं. उदाहरणार्थ जर तुम्ही मत्तई कृष्ण वर्तमान जर वाचलं तर तिथे एक सुंदर उदाहरण आपल्याला पाहायला भेटेल 16व्या अध्यायामध्ये, विशेष करून 16वा अध्याय आणि त्यातील जर आपण शेवटचा भाग पाहिला, जिथं सुरुवातीला पेत्र जो आहे त्याने जी दिलेली कबुली आहे त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. ज्यावेळेस प्रभूने विचारलं की मला तुम्ही कोण म्हणून ओळखता, त्यावेळेस पेत्राने म्हटलं की तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि त्यानंतर पुढे आपण येतो आणि पुढे आणखी आल्यानंतर वचन 23 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, विशेष करून पुढे वचन 21 पासून पुढे, ज्यावेळेस ख्रिस्त त्याचा जो उद्देश आहे तो सांगतो. आता वरती पेत्र बोलला, परंतु इथं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुला ते माझ्या स्वर्गातील पित्याने प्रगट केलेलं आहे. बरोबर. जर तुम्ही वचन 17 जर पाहिलं, मत्तई 16 आणि वचन 17 मध्ये सांगितले, येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणि मग डायरेक्ट आपण 23 मध्ये येतो. तर इथं आता मात्र ख्रिस्त जो आहे त्याच्या मरण आणि पुनरुत्थानाबद्दल भविष्य करतो. आणि त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं की पेत्र त्याला जवळ येऊन त्याचा निषेध करून म्हणतो की प्रभूजी आपल्यावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही म्हणे. आणि त्यावेळेस प्रभू त्याला काय म्हणतो बघा, जो अगोदर म्हटला की पित्याने तुला प्रगट केले, आता इथं काय म्हणतो, अरे सैताना माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे. तर पाहिलं की सैतान कसा नाही का देवाच्या लोकांना नेहमी फसवण्यासाठी तो तयार असतो. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की आत्मे ओळखणं नाही का देवापासून आहे. आणि त्यासाठी आपल्याला वचनात नित्य वाढावं लागेल नाही का. आणि आपल्याला पाहायला वाटतं कधी कधी जे लोक योग्य गोष्टी बोलतात असं वाटतं नाही का आपल्याला. आणि खऱ्या रीतीने जर आपण पाहिलं तर पुष्कळदा ते सैतानाचे हस्तक सुद्धा असतात नाही का. तर जो कोणी देवाकडून बोलण्याचा दावा करतो नाही का, त्याच्या प्रत्येक शब्दाची चाचणी होणं गरजेचं आहे. म्हणूनच पहिले योहान 4 आपण पाहू, वचन 1 ते 3. प्रियजनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहेत. देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा, देह धरून आलेला येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे. आणि जो जो आत्मा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे, तो येणार होता, हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. तर अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला इथं त्याबद्दल शिकायला भेटतं नाही का. सैतान फसवणूक करणारे चमत्कार सुद्धा करू शकतो. जर तुम्ही दुसरे थेसलोनिका करसपत्र अध्याय 2 वचन 9 ते 10 पाहिलं, प्रकटीकरण 13व्या अध्यायामध्ये तुम्ही पाहिलं, तुम्हाला शिकायला भेटल सैतान खोट्या शिक्षकांसह मंडळीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल नाही का. यहुदा जर तुम्ही
वचन 4 पाहिलं, दुसरे पेत्र अध्याय 2 वचन 1 आणि 2 पाहिलं, तर म्हणून विश्वासणारे जे आहेत आपल्याला पाहायला भेटतं ते जे ऐकतात आणि वाचतात नाही का, ते काळजीपूर्वक त्यांनी तपासलं पाहिजे. प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका म्हटलेलं आहे. परंतु ते देवाकडून आलेत की आहेत की नाही, याची चाचणी करा, परीक्षा करा नाही का. बिरुया येथील मंडळीसारखं आपण असणं गरजेचं आहे, कारण बिरुया येथील मंडळीने पौलाला सुद्धा सोडलं नाही. ज्यावेळेस पौल शिकवत होता, ती नेहमी आपल्याला पाहायला भेटतं की पौलाचा प्रत्येक शब्द ऐकत असताना जोपर्यंत पवित्र शास्त्रात पाऊल जे बोलत आहे ते खरंच पवित्र शास्त्र सांगते की नाही, जोपर्यंत ते तपासून पाहत नव्हते तोपर्यंत विश्वास ठेवत नव्हते. आणि म्हणून बिरुया येथील मंडळीला मोठ्या मनाचे म्हटलेलं आहे, कारण त्यांनी स्वतःला देवाच्या वचनात समर्पण केलेलं होतं आणि त्यानुसार ते पारख करत होते. त्यांनी पावलाच्या वचनाची सुद्धा विशेष करून त्यांनी पारख केली. आणि खरंच त्यांनी पाहिलं पाऊल जे बोलत आहे ते वचनाशी जुळतंय का नाही का. कारण आज सुद्धा अनेक वेगवेगळे पंथ उठलेले आहेत, आपल्याला माहित आहे. येरुशलेम माता, यहोवा विटनेस नाही का, आणि अशा अनेक अनेक पंथ आहेत जे तुम्हाला पण माहित असतील नाही का. अगदी तुमच्या समोर बायबल घेऊन ते उभे राहतील आणि ते आपल्या समोर एक एक वचन उलगडतील नाही का. हे बघा हे वचन काय सांगतंय, अरे हे बघा हे वचन काय सांगतंय, हे बघा ते वचन काय सांगतंय. परंतु त्या वचनामागचा संदर्भ, ते का बोलल्या गेलं, कोण बोलत आहे, कशाबद्दल बोलत आहे, ह्याबद्दल नाही. पण ते वचन असं सांगत आहे, शब्दशः उचलतील आणि त्यांचा मुद्दा ते तुम्हाला मांडतील, सांगण्याचा प्रयत्न करतील, आणि तुम्ही म्हणाल की काय, वाव, हे तर देवाचं वचन आहे, बरोबर आहे. परंतु खऱ्या रीतीने ते वचन तिथं का आहे, त्याच्या मागचा उद्देश काय होता, देवाने ते का दिलेलं आहे, आणि ते खरंच आजच्या काळासाठी लागू आहे का, आणि मग त्या वचनाचा अर्थ काय आहे नाही का. हे जर आपण समजलं नाही तर कदाचित आपण भुलून जाऊ त्यांच्या मागे नाही का. आणि म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, पुढचं जे कृपादान आहे, पुढे काय सांगितलं की एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. आता अ, हा जो हे जे वचन आहे, सर्वात वादग्रस्त आहे नाही का सगळ्या कृपादानामध्ये. कारण हे असं कृपादान आहे जे भाषेबद्दल आपल्याला सांगतं, भाषा आणि तिचा अर्थ सांगणं, ज्याच्याबद्दल पौल 14व्या अध्यायामध्ये सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे आपण इथं पूर्णपणे त्यावर विचार करणार नाही. पण आपल्याला हे सगळ्यात अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. एकच महत्वाचं आहे जे जाणून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय, हे चिन्हात्मक दान होतं, जे सुवार्तेच्या संदेशाला प्रमाणित करण्यासाठी देवाने पहिल्या शतकामध्ये दिलेलं होतं. आणि ते पहिल्या शतकापुरतं मर्यादित होतं आणि तिथं ते संपुष्टात आलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला त्याची गरज नाही, कारण आपल्यासाठी जे महत्वाचं आहे ते देवाने लिखित स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे. आता करिंथकरामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जी कृपादानं होते, का बरं पौल याबद्दल बोलत आहे, कारण त्यांच्यामध्ये अनेक गैरसमज निर्माण झालेले होते आणि त्या कृपादानांवर आधारित त्यांच्यामध्ये एक दर्जा निर्माण झाला होता. त्या कृपादानांवर आधारित काय झाला होता, दर्जा. लोक तुच्छ मानायचे. अरे अ, जर अ, त्यांच्यामध्ये एक त्यांनी कॅटेगरी केली होती कृपादानांची, भाषा बोलणं नाही का, आणि मग नाही का, आरोग्य देणं किंवा नाही का, अद्भुत कृत्य करणं नाही का, आणि असे अनेक जे कृपादानाचा उल्लेख पाऊल सुरुवातीला करतो नाही का. तर ते जे आहेत, त्यांनी काय केलं होतं की कॅटेगरी एक असे त्यांनी कप्प्यात ठेवले होते की नाही, सगळ्यात उच्च म्हणजे याला, हा काहीतरी देवाच्या जवळचा असला पाहिजे आणि म्हणूनच देवाने ह्या गोष्टी त्याला दिलेल्या आहेत. आणि मग त्या दृष्टीने तो व्यक्ती इतर मंडळीतील व्यक्तीला खालच्या दर्जाचा पाहायचा. आणि मंडळीमध्ये काही अशक्त अशक्त असे लोक होते, ज्यांना, ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचं कोणतं कृत्य किंवा कोणत्या प्रकारचं कृपादान त्यांना भेटलेलं आहे, कदाचित त्याची त्यांना ओळख नव्हती, पण ते एक विश्वासणारे म्हणून मंडळीत होते. पण हे लोक
त्यांच्याकडे पण खालच्या दर्जाने पाहिजे, नाही का? आणि म्हणूनच पौलाचा हा मुद्दा होता की देवाच्या सार्वभौम आत्म्याने हे कृपादान आपल्याला दिलेले आहेत आणि हे हे विविधतेने भरलेले आहेत, निरनिराळे हे आहेत. तो हे वारंवार बोलतो, नाही का? पण या सगळ्याबद्दल बोलत असताना वचन 11 मध्ये तो म्हणतो की तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं हा आहे की कृपादान देव देऊन तिथं तो आता, नाही का, आराम करतोय असं नाही, आता तुमच्या पद्धतीने त्याचा उपयोग करा असं नाही, तर कृपादान देण्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की तो कार्य सुद्धा करतो. तो कार्य करत आहे म्हटलेला आहे. तोच एक आत्मा आहे. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. आता हे वचन जर आपण पाहिलं तर ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो म्हणे आणि आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. आता वचन 4 ते 10 जे आतापर्यंत आपण पाहिलं, नाही का, त्याचा सारांश देणारं हे वचन 11 आहे. आता कृपादानांची विविधता त्याबद्दल आपण शिकलो, नाही का? आणि शिकत असताना पौलाने वारंवार यावर जोर दिलेला आहे की देणग्या म्हणजे ती कृपादान भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. अलौकिक आणि सार्वभौमपणे जरी ते कृपादान आपल्याला पाहायला भेटतं वेगवेगळे असले, तरी अलौकिक आणि सार्वभौमपणे एकाच आत्म्याने ते दिलेले आहेत. आणि त्यावरच तो वचन 8-9 मध्ये सुद्धा आपल्याला सांगतं, नाही का, पवित्र आत्मा हा देणारा आहे. आणि हा संदर्भ आपल्याला पाहायला भेटतं की पुन्हा इथं जवळजवळ 5व्या वेळी इथं आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. वचन 11 मध्ये काय म्हटलेलं आहे? एकेकाला ती तो वाटून देतो म्हटलेला आहे. कोण देतो? वाटून देतो म्हटलेला आहे. तर पौल इथं अगदी स्पष्ट करत आहे की यामध्ये तुम्ही मिळवलेलं नाही स्वतःहून करीन. तुम्ही हे कमवलेलं नाही, तर हे देवाच्या आत्म्याने तुम्हाला कृपेने दिलेले आहेत आणि हे ख्रिस्ताच्या शरीराच्या वाढीसाठी दिलेले आहेत. हे तुमच्या स्वतःच्या सन्मानासाठी नाहीत, देवाच्या गौरवासाठी आहेत आणि त्यासाठी त्याचा उपयोग व्हावा. आणि हे तुमचं ऐक्य तोडण्यासाठी दिले नाहीत, तर उलट हे तुम्हाला ऐक्यात बांधण्यासाठी दिलेले आहेत आणि म्हणून हे तुम्ही समजून घ्यावं. आणि पुढे काय सांगितलं? तो एकेकाला ती वाटून देतो. आता एकेकाला इथं एकेकाला म्हणजे यातून आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीतील असा एकही व्यक्ती नाही जो कृपादाना विना देव ठेवतो. खरा विश्वासणारा त्याला कोणत्या ना कोणतं कृपादान देवाने दिलेलं आहे. आणि ते कसं समजून येतं बरं? ते जसा जसा तो विश्वासणारा देवाच्या वचनात वाढत जातो, तस तसा ते जे कृपादान त्याला दिलेलं आहे ते हळूवारपणे बाहेर पडत राहतं. ते उभारून येतं आणि एक दिवस ते सर्वांच्या लक्षात येतं आणि त्याच्या सुद्धा ते लक्षात येतं की देवाने मला यासाठी उभं केलेलं आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर मंडळीमध्ये अ, जर एखादा तरुण आहे, नाही का, आणि देवाचे सेवक व देवाच्या वचनाचा उलगडा करत आहेत आणि उलगडा करत असताना तो वर्षानुवर्षे देवाचं वचन ऐकतोय आणि मग अ, आपल्याला पाहायला भेटतं की काही वेळा तो सुद्धा हळुवारपणे तो काय करतो, काही वर्षानंतर तो सुद्धा वचन जे आहे तो प्रार्थनापूर्वक वचन सांगण्यासाठी धैर्याने उभं राहू लागतो. आणि मग अ, अशी एक वेळ येते की जिथं तो फार खंबीरपणे आणि फारच गांभीर्याने आणि फारच योग्य रीतीने वचनाचा उलगडा करू लागतो. आणि अशा प्रकारे काय होतं, उदाहरणार्थ, की ती जी कृपादान त्याला दिलेलं आहे ते अशा प्रकारे उजळून निघतं, नाही का? एखादा जो व्यक्ती आहे आपल्याला पाहायला भेटतं. देवाचं वचन त्याला त्याच्या हृदयाचा ठावा घेतं आणि इतरांवर दया करायला त्यांना शिकवितं, नाही का? तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या हळुवारपणे योग्य वेळी समजून येतात आणि त्यासाठी देवबाप आपल्या नजरेत ते आणतो, मंडळीच्या नजरेत तो आणतो आणि तशा प्रकारे तो त्यांना उभं करतो. जसं पहिल्या मंडळीबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. अंतुकियामध्ये असताना आणि ती मंडळी जी आहे, विशेष करून सॉरी, ज्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं, त्यांच्या लक्षात येतं, नाही का, पाऊल बर्नबाबद्दल आणि असे अनेकही जे लोक जे वचनाची घोषणा करत आहेत, तर त्यांनी काय करतात, ते हात ठेवतात आणि त्यांना
इतर ठिकाणी पाठवतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की फक्त वचनाचीच नाही तर कृपादानाचे वेगवेगळे प्रकार आहेत आपण पाहिलं. आणि मग ते काय आहेत बरं? दया दाखवणं हा एक प्रकार आहे. आदरातिथ्य इतर ठिकाणी आदरातिथ्य म्हटलेलं आहे, नाही का? विश्वास आणि अनेक जे निरनिराळे प्रकार आहेत त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. देवाच्या सार्वभौमत्वात त्याने त्याच्या दैवी उद्देशाची पूर्तता करण्यासाठी ही कृपादान दिलेली आहे. तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. पवित्र आत्मा कृपादान केवळ देतच नाही, तर कार्य देखील करतो. तो स्वतः ती कृपादान त्या विश्वासणाऱ्याच्या कृतीत आणण्यास मदत करतो, नाही का? आणि इथं आता कार्य हा जो शब्द आहे ना, तो पुन्हा एक आपल्याला वचन 6 मध्ये जो शब्द वापरला ना, कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तोच शब्द इथं वापरण्यात येत आलेला आहे. आणि इथं त्याचा अर्थ काय होतो? एनर्जी, नाही का? ऊर्जा देणं किंवा उत्साह देणं, किंवा आपण काय म्हणू शकतो की त्यासाठी तो प्रोत्साहित करतो, उत्तेजित करतो, सामर्थ्य पुरवितो. सखोल अर्थाने जर आपण पाहिलं तर विश्वास ठेवणारा विशेष करून स्वतः त्याच्या देणगीचा वापर देखील करत नाही, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाला त्याद्वारे कार्य करण्यास तो अनुमती देतो, नाही का? आणि म्हणूनच एखादा व्यक्ती ज्यावेळेस वचन जरी सांगतो, नाही का, वचनाची घोषणा करतो, तो स्वतः देवाच्या हाती पडतो की देवा तू कृपा पुरव, नाही का? एखादा व्यक्ती जो आहे तो दया करण्यास पुढे आहे, तो देवाच्या हाती पडतो, नाही का? आणि देव त्याला दया करायला शिकवितो, नाही का? आणि हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जेव्हा पवित्र आत्मा मंडळीला विशेष करून मंडळीवर तो राज्य करतो आणि अ, विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की तो मंडळीला प्रोत्साहित करतो ह्या गोष्टीसाठी. तर मग त्याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीमध्ये आपल्याला कमीत कमी अ, 8 महत्वाचे बदल किंवा 8 महत्वाची जे पुरावे आहेत ते पाहायला भेटतात, की ज्याद्वारे आपल्याला समजतं की पवित्र आत्म्याने नियंत्रित ही मंडळी आहे. आणि जॉन मेकर्थर जे आहेत ना, ते फार सुंदर रीतीने ती जी गुण वैशिष्ट्य आहेत ते मांडतात, की आपल्याला समजून घ्यायचं आहे ना, की मंडळी जी आहे हे पवित्र आत्म्याने नियंत्रित आहे. तर त्यासाठी ही जी 8 गुण वैशिष्ट्ये आहेत ती मंडळीमध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. त्यातील पहिलं म्हणजे पवित्र आत्म्याने नियंत्रित मंडळी जी आहे ती मंडळीमध्ये आपल्याला ऐक्य पाहायला भेटतं. पवित्र आत्मा जो आहे तो कधीच ख्रिस्ताचे शरीराचे भाग करणार नाही. कारण तो ख्रिस्ताचं शरीर उभारण्यासाठी आहे. तो ख्रिस्ताचं गौरव प्रकट करणारा आहे. आणि म्हणून तो त्या ऐक्याचं जतन करता आहे आणि स्रोत आहे. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही या कृपादानांबद्दल विचार करता, तर हे कृपादान मंडळीमध्ये कधीच नाही का मंडळीचे तुकडे करणार नाहीत, तर ते मंडळीला बांधतात. तर हे पहिलं गुणविशेष आहे. जर एखाद्या मंडळीमध्ये असा दावा केला जातो की नाही तिच्यामध्ये सर्व कृपादान आहेत आणि जर त्या मंडळीमध्ये ऐक्य नाही, तर आपल्याला हा प्रश्न उपस्थित होईल, नाही का? पुढे पवित्र आत्म्याने नियंत्रित मंडळीचे वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे काय? सहभागिता, ऐक्य, त्यानंतर सहभागिता. आज अनेक ठिकाणी आपल्याला आणि पुष्कळदा आपल्याला खऱ्या रीतीने सहभागितेचं मोल समजलेलं नाही, नाही का? पुष्कळ ठिकाणी अ, आपण फक्त रविवारी एकत्र येतो एक तासभर आणि त्याच्यानंतर आठवडाभर आपण पुन्हा जगात असतो आणि आपण पुन्हा त्या ख्रिस्ताच्या सहभागितेपासून पुष्कळ वेळा, नाही का, आपण त्या काळामध्ये दुरावले जातो आणि दुसरीकडे आपण परतो. म्हणूनच त्यासाठीच बायबल स्टडी आणि असे वेगवेगळे उपक्रम असतात, नाही का? जसं आता बायबल अभ्यास आपण घेत आहोत, तर ज्याद्वारे आपण पुन्हा त्याचा आनंद घेतो वचनाचा, नाही का? तर सहभागिता जी आहे ती सहभागिता अगदी खोल आणि रुंद आहे. अगदी प्रामाणिक आणि जिव्हाळ्याची ती जागा आहे. जिथं आपल्याला पाहायला भेटतं की एकमेकांची काळजी घेतली जाते, एकमेकांना बोध केला जातं, एकमेकांना प्रभूमध्ये वाढवलं जातं, एकमेकांचं अ, दुःखात सहभागी अ, अ, होतात, नाही का? आणि
आणि आपल्याला पाहायला भेटते एकमेकांची ओझे वाहिली जाते. तर देवाचा आत्म्याने नियंत्रित मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं ती सहभागितेमध्ये तत्पर असते. पहिली मंडळी प्रेषितांची कृत्य जर आपण दुसरा अध्याय वचन 42 पाहिलं तर ती सहभागितेमध्ये तत्पर होती, नाही का सांगितलेलं आहे. त्यानंतर पवित्र आत्म्याने नियंत्रित मंडळी काय उपासना केंद्रित असं जगते, नाही का. तिचं जीवन पूर्णपणे उपासना केंद्रित असतं. म्हणजे काय बरं, तर विशेष करून उपासना म्हणजे की देव केंद्रित आणि विशेष करून सर्वांद्वारे सामायिक ते आहे. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा त्याचा ती सन्मान करते, नाही का. आणि कशा प्रकारे बरं, एकत्रित येण्याद्वारे. आपण कशासाठी एकत्रित येतो मंडळीमध्ये? आपण येतो एकत्रित ख्रिस्ताचं शरीर म्हणून, ख्रिस्ताचे मंडळी म्हणून. आणि आपण एकत्रित आल्यानंतर काय करतो तिथं? वचन वाचतो एक चित्ताने, एकांत करणाने. आपण प्रार्थना करतो, पूर्ण मंडळी आमेन म्हणते. सर्व मिळून देवाचे गुणगौरव करतात आणि आपल्या त्रयिक देवावर मनन करतात. देवाचं वचन ऐकतात त्याच नम्रतेने, आणि ते वचन एकमेकांसोबत ते मनन करतात आणि एकमेकांना त्याबद्दल त्याद्वारे प्रोत्साहित करतात. आणि एवढंच नाही तर एकमेकांमध्ये ते जगतातही. तर अ, हे पवित्र आत्म्याने नियंत्रित मंडळीचं आणखी एक गुणविशेष आहे, उपासना केंद्रित मंडळी. त्यानंतर पवित्र आत्मा नियंत्रित मंडळी जी आहे ती सुवार्ता केंद्रित मंडळी आहे. पवित्र आत्मा जो आहे आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येक परिवर्तन, नवीन जन्म जे कार्य आहे ते पूर्णपणे देवाच्या आत्म्याचं कार्य आहे, नाही का. आणि नवीन जन्म झालेला व्यक्ती त्या मंडळीचा एक भाग बनतो, तो मंडळीमध्ये येतो. आणि मग आता मंडळीमध्ये आल्यानंतर सुद्धा तो कुठेही सुवार्तेच्या बाहेर देव त्याला घेऊन जात नाही, नाही का. सुवार्तेमध्ये राखतो. कारण जर ती मंडळी सुवार्ता केंद्रित आहे तर त्या मंडळीचं जीवनही आपल्याला पूर्णपणे सुवार्तेने भारावलेलं पाहायला भेटल. आणि त्या मंडळीतूनही बाहेर सुवार्ता अ, जाताना आपल्याला दिसेल. अनेक अनेक ठिकाणी सुवार्तेचा प्रखर प्रकाश त्या मंडळीतून आपल्याला दिसेल, नाही का. पवित्र आत्मा नियंत्रित मंडळी जी आहे ती प्रेमळ मंडळी आहे. प्रेमळ मंडळी एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना मदत करतात, नाही का. ते अशा प्रकारे नाही, प्रार्थना करू, आम्ही पाहू, नाही का, आम्ही विचार करू. तर ती मंडळी एकमेकांसाठी नित्य उभे राहणारे आहे. विश्वासणारे म्हणून, ख्रिस्ताचे शरीर म्हणून आपण उभे राहत असताना निस्वार्थपणे, त्यागी वृत्तीने एकमेकांसाठी आपण उभे राहतो. आणि हे आणखी एक सुंदर असं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पवित्र आत्म्याने नियंत्रित मंडळी जी आहे ती आज्ञाधारक आहे. आज्ञाधारक आहे. कशाबद्दल आज्ञाधारक आहे बरं ती? पाळकाची आज्ञा पाळते का? नाही. देवाचं वचन काय सांगत आहे त्याबद्दल, देव जे बोललेलं आहे ते स्वीकारून त्याप्रमाणे जीवन जगणं. आत्माने नियंत्रित मंडळी जी आहे ही अधीन आहे, अधीन असते, नाही का. आज्ञाधारकता म्हणजे काय बरं? स्वइच्छेने, स्वइच्छेने आणि आनंदाने आपल्या अंतःकरणातून आपल्याला पाहायला भेटतं की प्रभूला अधीन जाणं आणि त्याचं वचन काय सांगत आहे त्याप्रमाणे आपलं जीवन जगणं. प्रभूवर प्रेम जर आपण करतो तर आपण त्याच्या आज्ञा पाळू प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे. आणि केवळ त्याला संतोष संतोष देण्याचा प्रयत्न आपण करू. देवाला संतोष देण्याचा आपण नेहमी प्रयत्न करू, नाही का. पवित्र आत्मनियंत्रित मंडळी ही सेवा करणारी मंडळी आहे, सेवा करून घेणारी नाही. प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे त्याचे पाचारण आणि त्याची ध्येय सेवा करून घेणे नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पिण्यास मी आलेला. ख्रिस्ताने ते उदाहरण मंडळीसाठी दिलेलं आहे. आपण एकमेकांची ओझे व्हायला आपण शिकलं पाहिजे, एकमेकांची सेवा करायला आपण शिकलो पाहिजे मंडळीमध्ये. विश्वासणाऱ्यांचा समुदाय या नात्याने ज्यामध्ये प्रत्येक जण पवित्र आत्म्याच्या कृपादानांनी भरलेला आहे आणि सक्षम आहे, तो प्रत्येक जण सेवा करणारा आहे. आता पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 12 पासून
पुढे अध्याय 12 आणि वचन 12 पासून पुढे जर आपण पाहिलं तर तिथं आता पाऊल तेच जे सत्य आहे जे आतापर्यंत सांगत आलाय त्याला जो मुख्य मुद्दा आहे या मागचा बोलण्याचा तो हाच आहे की मंडळीमध्ये ऐक्य असावं नाही का. आणि तेच आता तो एका उदाहरणाद्वारे रूपकात्मक उदाहरणाद्वारे तो आता पटवून देणार आहे. वचन 12 13 14 पहा. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते तसाच तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असो किंवा हेलेनी असो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे तर अनेक अवयव असे आहेत. आता पौलाला जो मुद्दा इथं स्पष्ट करायचा आहे तो काय आहे. वचन 12 नुसार कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात म्हटलेलं नाही का. तर ह्यातून पौलाला एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करायचा आहे तो म्हणजे काय. करिंदकर जे होते त्यांच्यामध्ये आध्यात्मिक दानांबद्दल दुरुपयोग चालू होता आणि दैहिक जीवन ते जगत होते आणि आपल्याला पाहायला भेटतं वेगवेगळ्या प्रकारे ते आपलं जीवन जगत होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अ, अ, विभाजन पडत होतं तुकडे पडत होते आणि म्हणून पौल म्हणत आहे की मंडळीमध्ये अशा प्रकारे तुकडे नसावेत आणि म्हणूनच तो शरीराचं उदाहरण इथं घेत आहे. एक शरीर आणि अवयव नाही का. आणि तो इथं ऐक्य जे आहे किती महत्वाचं आहे ते तो पटवून देतो नाही का. आणि म्हणूनच वचन 27 मध्ये पासून पुढे जर आपण पाहिलं तर 16 वेळा तो पुढे शरीर हा जो शब्द आहे तो वापरताना आपल्याला दिसतो आणि इतर ठिकाणी सुद्धा त्याने हा जो हे जे रूपक आहे ते वापरलेला आहे. आणि विशेष करून वचन 12 मध्ये तो काय म्हणत आहे बघा. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते तसाच ख्रिस्त आहे. तसाच ख्रिस्त आहे म्हणतो तो नाही का. तर तसाच ख्रिस्त आहे म्हणजे काय. तर इथं तो अगदी हे स्पष्ट करत आहे की ख्रिस्तापासून मंडळीला आपण वेगळं करू शकत नाही. कारण मस्तक जो आहे तो शरीराला पूर्णपणे पुरवठा करणार आहे. मस्तकाविना शरीर मृत आहे. जसं ख्रिस्त म्हणतो की मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात नाही का. जो माझ्यामध्ये राहत नाही म्हणे त्याला वेगळं करण्यात येतं त्याला जाळण्यात येतं नाही का. तुम्ही माझ्यामध्ये राहिल्या वाचून कधीच फळ देऊ शकणार नाही. ख्रिस्त मंडळीचा जीवन स्रोत आहे. ख्रिस्त मंडळीचा कोणशिला आहे. तो मंडळीचा मस्तक आहे. मंडळी जर शरीर आहे तर ख्रिस्त मस्तक आहे. आणि म्हणून पौलाला हे सांगायचं आहे की अ, एका मस्तकाला अनेक शरीर असतात का नाही एकच शरीर आहे. अनेक अवयवांनी ते बनलेलं आहे आणि ते प्रत्येक अवयव त्या मस्तकाच्या अधीन राहून कार्य करतो जेणेकरून ह्या शरीर जे आहे ते सुदृढ व्हावं. आणि पौलाची तीच इच्छा आहे की तुमच्यामध्ये ऐक्य असायला पाहिजे. ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटतं या भूतलावर असताना एका शरीरात तो देहधारी झालेला आहे. अनेक शरीरात तो देहधारी झाला नव्हता आणि आता त्याचं दुसरं शरीर आपण पाहतो इथं ज्यामध्ये तो देहधारी झाला ते म्हणजे काय. महान वैविध्यपूर्ण शरीर मोलवान शरीर ते म्हणजे त्याची मंडळी. कारण पौल तशाच प्रकारे इथं मांडत आहे. ख्रिस्ताचं ख्रिस्ताचा देह जणू काय मंडळी आहे. ख्रिस्त आता जगात त्याच्या मंडळीद्वारे देहधारी झालेला आहे जणू काय. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की पॉल म्हणतो फिलिप 1:21 मध्ये माझ्यासाठी जगणं हे ख्रिस्त आहे. गलती 2:20 मध्ये तो म्हणतो की मी ख्रिस्त माझ्या ठाई जगतो म्हणे नाही का. मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो नाही का. तर नक्कीच वचन 12 आपल्याला त्याची आठवण करून देतं की आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत.
आणि ख्रिस्ताला प्रतिबिंबित करणारे आपण असले पाहिजे. वेगवेगळे अवयव आहोत. शरीराचे अवयव वेगवेगळे आहेत. प्रत्येक अवयवाचं कार्य आपल्याला वेगवेगळं पाहायला भेटतं. पण सरते शेवटी ते शरीरासाठीच कार्य करतं, नाही का? वचन 13, कारण आपण यहुदी असो किंवा हेलेनी असो, गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, एक शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. तोच मुद्दा पाऊल परत वचन 13 मध्ये हाताळत आहे आता. तो म्हणतो आता गरीब, स्वतंत्र, गुलाम, हेलेनी किंवा यहुदी असा कोणताही भेद राहिलेला नाही. आणि इथं पॉल काय म्हणतात की एकाच आत्म्यात आपला बाप्तिस्मा आपल्याला मिळालेला आहे. इकडं तो कोणत्याही प्रकारे अशा प्रकारच्या कोणत्या तरी वेगळ्या बाप्तिस्म्याबद्दल तो बोलत नाही. तर आपल्याला पाहायला भेटतं की पौलाला हेच म्हणायचं आहे की ज्या आत्म्याद्वारे मला माझ्या जीवनात माझं परिवर्तन घडून आलेलं आहे, ज्याने मला नवीन जन्म दिलेला आहे, ज्याने मला आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ताला प्रगट केलं, जो माझ्या हृदयात वास करतो, नाही का, ज्याने माझ्या जीवनात ते तारणाचं कार्य केलेलं आहे, तेच कार्य तोच आत्मा तुमच्याही जीवनात करतो, नाही का? आणि म्हणून तो यातूनही तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्याला एक शरीर होण्यासाठी आपल्याला एकाच आत्म्यात बाप्तिस्मा मिळालेला आहे. एकाच आत्म्यात, नाही का, एका शरीरात म्हटलेला आहे. आणि पाऊल इथं अगदी स्पष्ट करतो, नाही का, की आपण सर्व विश्वासणाऱ्या या नात्याने पवित्र आत्म्यामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जणू काय तो जो बाप्तिस्मा आपल्याला पाहायला भेटतो, नाही का, जो चिन्ह म्हणून आपल्याला प्रभूने लावून दिलेला विधी आहे, जिथं आपण पाण्यात बुडतो आणि पुन्हा वरती आपण येतो, नाही का, तशा प्रकारे तो म्हणतो जणू काय आपण पवित्र आत्म्यामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वतःला आपण झोकून दिलेला आहे. आणि म्हणून आता आपण पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग झालेला आहोत. आणि म्हणून मग आपण यहुदी असो किंवा ग्रीक असो, गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या शरीराचा भाग झालेला आहोत, तिथं असा भेदच राहिलेला नाहीये. आणि म्हणून शरीराचा भाग तुम्ही करणारे होऊ नका. आणि मग पुढे आता तो काय करत आहे अधिक, हे जे सत्य आहे ना, ते पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वचन 14 मध्ये तो म्हणतो, कारण शरीर म्हणजे एक असे नाही, एक अवयव असे नाही, तर अनेक अवयव असे आहे. आणि मग आता तो आणखी अद्भुत रीतीने ही जी देवाचं जी रचना आहे, नाही का, शरीराबद्दलची, ती आता फार सुंदर रीतीने मंडळी समोर मांडतो. आणि त्यातून हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत आहे की किती अद्भुत रीतीने या शरीराची जुळवणूक देवाने केलेली आहे. आणि जरी वेगवेगळे अवयव असले तरी ते अवयव कोणत्याही प्रकारे एकमेकांना विरोध न करता एकमेकांच्या आपल्याला पाहायला भेटतं की एकमेकांसाठी ते झटणारे आहेत. आणि मग पुढे तो काय म्हणतो वचन 15 मध्ये पहा, जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असं होत नाही. तो म्हणतो अ, जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. आता इथं पॉल काय करते माहितीये का, पाय, हात, डोळा, कान, नाही का, अ, ह्या काही अवयवांचा पॉल इथं उल्लेख करत आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं यातून तो करिंथ मंडळीला याची जाणीव करून देत आहे की पहा, आ, इथे कोणत्याही प्रकारचा भेद भेद नाहीये, नाही का. डोळा फारच उच्च आहे, हात फारच कमी दर्जाचा, मग पाय अगदीच कमी दर्जाचा, नाही का. तसं बिलकुल नाहीये, नाही का. तसं कुणीच म्हणत नाही. डोळा कधीच म्हणणार नाही किंवा हात म्हणणार नाही म्हणे किंवा पाय म्हणणार नाही. त्याला म्हणायचं काय आहे की मंडळीमध्ये सुद्धा अशा प्रकारे भेद आपण करू नये. पुढे वचन 16-17 मध्ये म्हणतो, संबंध शरीर जर डोळा असतं, मग आता आणखी एक तर्कवाद तो करतो. आता बघा म्हणे, हे जे अवयव वेगवेगळे आहेत, जर तुम्ही पाहिलं जर पूर्ण शरीरच डोळा असतं म्हणे, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती म्हणे. जर संपूर्ण शरीरच कान असतं म्हणे, तर मग हुंगण्याची क्रिया कशी झाली असती म्हणे. तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवलेला आहे.
आणि ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कुठे असते म्हणे, नाही का? प्रत्येक अवयव शरीरासाठी तितकाच महत्वाचा आहे. जर आपल्याला पाहायला भेटतं, की जर आपलं जे मस्तक आहे, जर आपली बुद्धी भ्रष्ट झाली नाही का, किंवा अ, जर आपल्याला काय म्हणतात, की जर आपण मंद बुद्धीचे असलो, तर आपलं शरीर सुद्धा नाही का चालणार नाही. जर आपला हात फ्रॅक्चर झाला, त्याच्या वेदना पूर्ण शरीराला होतात नाही का? एखादा अवयव जर आपल्या शरीरातून निकामी झाला, तर त्याला अधू म्हणतात. बरोबर आहे की नाही? आणि तशाच प्रकारे पॉल मंडळीबद्दल पुढे बोलत आहे. जरी वेगवेगळे अवयव आहेत, तरी ते एकाच शरीरात जोडलेले आहेत. पूर्ण शरीरासाठी प्रत्येक अवयव तितकाच मोलाचा आहे. म्हणून कोणालाही स्वतःवर घमंड करण्यास जागा नाही. पौल यातून, या उदाहरणातून मंडळीला सांगत आहे. देवाने शरीराची अद्भुत केलेली जी रचना आहे, ती आपल्याला मंडळी या नात्याने ऐक्य राखण्यास प्रोत्साहित करणारे आहे. म्हणून वचन 21 पासून पुढे तो काय म्हणतो बघा, डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, नाही का? तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही मला तुझी गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. आता पाऊल आणखी एक पुढे जाऊन एक तर्कवाद करतो शरीराचा बघा. शरीरामध्ये असे काही अवयव आहेत जे अशक्त आहेत. त्यानंतर तो पुढे जाऊन आणखी म्हणतो की शरीराची जी अंगे आहेत त्यामध्ये काही कमी योग्यतेची पण आहेत आणि काहींना विशेष मान पण देतो आपण म्हणे. आणि आपल्या शरीरात काही कुरूप अंग सुद्धा आहेत ज्यांना सुरूपता येण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे ते झाकतो म्हणे, नाही का? आणि सुरूप अंगांना तशी गरज नाही. तर हे जे उदाहरण आहे ना, फारच अद्भुत आहे बघा. अशक्त अवयव तो म्हणतो नाही का, अशक्त अवयव अनेकदा आपल्या शरीराचा एखादा भाग अनावश्यक किंवा कमी महत्वाचं समजतो नाही का आपण. पण कुठपर्यंत समजतो, जोपर्यंत दुखापत होत नाही. ज्यावेळेस दुखापत होते ना त्या आपल्या अशक्त त्या अंगाला सुद्धा नाही का, त्यावेळेस आपल्याला समजतं त्याचं मोल किती आपल्या जीवनामध्ये आहे. जसं उदाहरणार्थ पायाची बोट, त्याच्याबद्दल कुणी विचार नाही करत नाही का, पण ज्या वेळेस खऱ्या रीतीने त्यांना इजा होते आणि त्या वेदना पूर्ण शरीराला भोगाव्या लागतात, त्यावेळेस आपल्याला त्याचं मोल कळतं नाही का. त्याचं मोल आपल्याला कळतं की किती किती ते महत्वाचं आहे, किती ते मोलाचं आहे माझ्या शरीरासाठी. प्रत्येक अवयव नाही का, प्रत्येक अवयव. आणि मग पुढे आणखी वचन 23 मध्ये तो काय म्हणतो की काही अवयव जे आहेत कमी योग्यतेचे अवयव आणि कुरूप अवयव असं म्हणतो नाही का. का बरं पॉल खास करून अशा प्रकारे पूर्ण शरीराचा जो देखावा आहे आपल्या समोर तो उपस्थित करत आहे. आपल्या शरीराचे असे काही भाग आहेत जे आपल्याला पाहायला भेटतात की कुरूप कुरूप आहेत, जे आपण उघडे ठेवू शकत नाही नाही का. आणि सामान्यतः आपल्याला पाहायला भेटतं कपड्यांनी झाकलेले ते असतात आणि तरी सुद्धा ते सहसा कमी सन्माननीय मानले जातात, परंतु आम्ही त्यांना इतक्या काळजीपूर्वक कपडे घालून अधिक सन्मान देतो म्हणे नाही का. तशा प्रकारे पौल मंडळीबद्दल विचार करतो की मंडळीमध्ये सुद्धा असे काही भाऊ बहीण आपल्या समोर असतात. कदाचित ते आपल्यासारखे बोलण्यामध्ये हुशार नसतील, कदाचित आपल्यासारखे ते वचनात इतके पक्के नसतील, कदाचित आपल्यासारखे ते नाही का अ, तसे तितके ते शिकलेले नसतील. पण त्यांना कमी लेखू नका. त्यांना पांघरून घेऊन त्यांना वचनामध्ये वाढवण्यासाठी झटा. शरीराचे अवयव एकत्र काम करतात नाही का. डोळा काम करतो, कान काम करतो नाही का त्याचा. आणि ते केवळ स्वतःचीच ते सेवा नाही करत नाही का, तर संपूर्ण शरीराची ते सेवा करतात. कारण केवळ स्वतःचं पोषण आणि संरक्षण ते करत नाहीत, तर संपूर्ण शरीरासाठी ते झटतात. जसं उदाहरणार्थ हृदय केवळ स्वतःसाठीच तो रक्त पुरवठा ते करत नाही, तर संपूर्ण शरीराला ती सेवा देत नाही का. कधी कधी आपल्या शरीराचा एक भाग असा असतो जो फक्त स्वतःची सेवा करण्यासाठी जगतो ना, ते शरीराच्या इतर भागांमध्ये काही योगदान देत नाही आणि मग जे काही मिळतं
ते स्वतःला खायला आणि वाढवण्यासाठी ते वापरलं जातं. त्याचा परिणाम म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? कर्करोग. त्याला आपण काय म्हणतो? कॅन्सर. माहिती आहे ना कॅन्सर? आपल्या शरीरामध्ये जर एखादा भाग जो आहे, जिथं एखादी गाठ निर्माण होते आणि तिथं तो अवयव निकामी होत जातो आणि निकामी होऊन जाऊन तो आतून पूर्णपणे नाही का तो कुजला जातो किंवा सडला जातो किंवा जे काही प्रक्रिया होते कॅन्सर आपण म्हणतो नाही का तशाच प्रकारे आहे पॉल म्हणतो नाही का. म्हणून जे स्पर्जन आहे ते अशा प्रकारे म्हणतात की मंडळीतील प्रत्येक सदस्य जो आहे तो कामकरी असावा. मंडळीमध्ये कुणीही आळशी असू नये. जर तुमच्यापैकी कोणी असे असेल की ज्यांना खायचे आणि प्यायचे आहे आणि काही ते करत नाही तर इतरत्र भरपूर जागा आहे म्हणतात ते जिथे तुम्ही ते करू शकता. भरपूर प्रमाणात रिकामे बाकडे आहेत म्हणे जिथं जाऊन तुम्ही बसा आणि ते भरा. कारण कारण तो आम्हाला नको आहे. सर्वात आपल्याला पाहायला भेटतं की भांडण करणारे लोक सर्वात निरुपयोगी आहेत अशा प्रकारे ते म्हणतात. परंतु जे आनंदी आहेत ते कोण आहेत बरं? शांतीप्रिय लोक आहेत. आणि सामान्यतः तेच जे आहेत जे ख्रिस्तासाठी जगत आहेत. फार अद्भुत हे शब्द आहेत मनाला अ, आपल्या मनाचा ठावा घेणारे नाही का. वचन 25 पासून पुढे पहा, अशासाठी की शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्या बरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. किती अद्भुत हे आहे. किती अद्भुत हे आहे. 25 आणि 26 फूट नसावी. पॉल तेच बोलत आहेत इतक्या वेळ. पूर्ण शरीराची ज्यावेळेस तो पूर्ण आपल्या समोर नाही का पूर्ण तो उलगडा करतो त्यावेळेस तो हेच सांगत आहे आपल्याला की आपल्यामध्ये फूट नसावी. एकमेकांच्या दुःखात आपण सहभागी व्हायला पाहिजे. एकमेकांची काळजी आपण घ्यायला शिकलं पाहिजे. 27 पासून पुढे तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. विशेष करून विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे नाही का. अ, आणि आपल्याला पाहायला भेटतं की पुढे अ, शिक्षक म्हटलेला आहे इथं. तर आणि पुढे काय म्हटलं वचन 29 मध्ये सगळेच प्रेषित आहेत काय? आता तो पुन्हा तर्कवाद करतो की पूर्ण शरीरच डोळा आहे का? किंवा पूर्ण शरीरच हात असू शकेल का? नाही, तशाच प्रकारे इथं तो बोलत आहे आता मंडळीमध्ये. देवाने प्रत्येकालाच प्रेषित म्हणून बोलवलेलं नव्हतं. प्रत्येकालाच संदेश म्हणून बोलवलेलं नव्हतं. किंवा मंडळीतील प्रत्येकच शिक्षक म्हणून उभा राहणार नाही. तर त्यामध्ये काही व्यवस्था पाहणारे असतात, काही एकमेकांची विचारपूस करणारे असतात, एकमेकांना मदत करणारे असतात, पाहुणचार करणारे असतात, बोध करणारे असतात मंडळीमध्ये. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये वचन 31 मध्ये म्हणतो श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगा, शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवितो. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. पाऊल येथे आतापर्यंत काय बोललाय त्याचा सारांश तो देत आहे. जे क्लार्क आहेत, ऍडम क्लार्क, ते म्हणतात की पौलाला आम्ही एक डोळा म्हणून पाहू शकतो. कारण त्याने तेच केलं. त्याने आजूबाजूचे लोकांची अवस्था पाहिली, त्यांचं तीव्र त्याने निरीक्षण केलं नाही का. आणि अगदी तो त्या दैवी रहस्यांच्या त्या प्रकरणांमध्ये प्रवेश त्याने केलेला आहे. त्याला जणू काय आपण त्या हाताप्रमाणे सुद्धा पाहू शकतो, ज्याने कठोर परिश्रमातून कार्य केलं. त्या पाऊल म्हणून सुद्धा एक पाय म्हणून सुद्धा त्याच्याकडे आपण पाहू शकतो. कारण त्याचं पाऊल जे आहे नेहमी वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताचं ज्ञान इतरांपर्यंत पसरवण्यासाठी, ख्रिस्ताला गाजवण्यासाठी कधी न थकता चालत असायचं. तसेच वचन 28 देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक आणि शिवाय अद्भुत कृत्य करणारे. प्रेषित आपल्याला माहित आहे त्याची त्याच्याबद्दलचं जे
पात्रता आहे आपण शिकलो प्रेषितांची कृत्यामध्ये. प्रेषित कुणाला म्हटलेलं आहे? खरं तर म्हटलं तर एक विशेष राजदूत होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं पौल आणि त्याच्या काळातील इतरांना एक अद्वितीय प्रेषितीय अधिकार तो होता, ज्याची पुनरावृत्ती पुन्हा कधी होणार नाही. कारण आपल्याला पाहायला भेटतं, की प्रेषित आणि संदेष्टे यांना पायाभरणीची जी जबाबदारी होती, ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. आता नक्कीच देवाचे राजदूत आहेत. ते कोण आहे बरं? आपण आहोत. नक्कीच प्रेषितांसारखे आपल्याला अधिकार नसले तरी देवाने त्याचं वचन दिलेलं आहे जे अधिकारयुक्त आहे. आणि देवाचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो, जो आपल्याला ते वचन उलगडून सांगतो आणि त्याद्वारे देव त्याच्या लोकांशी बोलतो. संदेश ते देवाचं मुख म्हणून होते जुन्या करारामध्ये आपल्याला माहित आहे. देवाच्या वतीने ते बोलायचे. आणि हा एक अलौकिक पायाभूत अधिकार होता आपल्याला पाहायला भेटतं. इपिस्करास पत्रामध्ये पाहायला भेटते की त्यांना सुद्धा पाया घालण्यासाठी देवाने उपयोगात आणलेला आहे. आणि म्हणून आज जर कोणी म्हणतो की मी संदेष्ट आहे, तर लक्षात घ्या त्या काळामध्ये सुद्धा संदेष्टे होते. त्याच वेळी प्रभूने अगोदरच सांगितलं होतं की तपासा. तर मग अनुवाद 18 आणि 20 ते 22 नुसार आपल्याला पारखणं गरजेचं आहे. तिथं सांगितलं होतं की त्याचा जो प्रत्येक शब्द आहे तो 100% पूर्ण व्हायला पाहिजे. जरी तो 99% पूर्ण झाला आणि 1% जरी तो पूर्ण झाला नाही, तरी तो खोटा संदेष्टा आहे. बायबल स्पष्ट आहे. म्हणून 100% पूर्ण व्हायचे कुणाचं? जे संदेष्टे म्हणून जगले जुन्या करारामध्ये. शिक्षक. आता आपल्याला इफिस करा पत्रामध्ये पालक व शिक्षक हे पद सोबत पाहायला भेटतं नाही का? पण पॉल इथं फक्त शिक्षक हा शब्द वापरतो नाही का? शिक्षक हा शब्द. पॉल काय करतायत इथं? पालकापासून हे एक पद जे आहे ते आणखी एक वेगळ्या पद्धतीने तो मांडत आहे. आता शिक्षकाची जबाबदारी काय होती? शिक्षक जो होता तो केवळ शिकवण्याची त्याला देणगी नव्हती, तर देवाची जी शिकवण आहे ती शिकवण त्याचा अभ्यास करून योग्य त्याचा उलगडा करणं आणि लोकांपर्यंत ते गाजवणं ही त्याची जबाबदारी होती. आणि पौल हेच सांगत आहे. आणि यातून आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येक नक्कीच पालक हा शिक्षक असावा. पालक हा शिक्षक असायलाच पाहिजे. पण शिक्षक जो आहे प्रत्येक वेळेस पालक असेल असं नाही. वचन 28 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं काही तात्पुरत्या आणि स्थिर अशा दोन्ही दानांची यादी तिथे दिलेली आहे नाही का? आणि मग त्यामध्ये आपल्याला आणखी पुढे एक पाहायला भेटतं ते म्हणजे काय? विचारपूस करणं. स्पर्जन म्हणतात की अगदी उपजत नैसर्गिक प्रेरणा ही आहे जी देवाकडून आहे. आणि हे काय आहे बरं विचारपूस करणं म्हणजे? हे असे लोक आहेत मंडळीमध्ये जे शिक्षक, पास्टर किंवा सेवक त्यांना प्रभूच्या कार्यात नेहमी मदतीसाठी ते तयार असतात. येथे याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याचे ओझे स्वतःवर घेणं. काळजी घेण्याचे कृपादान जे आहे असलेला व्यक्ती जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतो कोमल हृदयी त्याचे गुण वैशिष्ट्य बा तो कोमल हृदय असतो नाही का? तो गरज पाहणारे डोळे त्याचे असतात. तो तो अगदी त्याचे जे पाय आहे ते त्या गरजवंतांकडे धावण्यासाठी नित्य तयार असतात. तो नेहमी आनंद देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी त्याचा त्याचा चेहरा नेहमी तो तेजाने भरलेला असतो नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं त्याचे हात अगदी मजबूत रीतीने पकड धरतात गरजवंतांची मदत करण्यासाठी. तर या गोष्टी आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटतात. वचन 31 मध्ये तो म्हणतो श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. आणि मग तो म्हणतो एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवितो श्रेष्ठ कृपादानांसाठी. आणि तो मार्ग काय आहे त्याबद्दल तो पुढे बोलतो पवित्र आत्मा कृपादान देत असला तरी देवाच्या योजनेच्या अधीन राहून त्यांची इच्छा करणं आणि ते मागणं आपल्यासाठी चांगलं आणि योग्य आहे. आणि म्हणून आता पॉल अध्याय 13 मध्ये सर्वोत्कृष्ट मार्ग आपल्या समोर सादर करणार आहे. अध्याय 13 मध्ये काय आहे सर्वोत्कृष्ट मार्ग? अध्याय 13 आपल्या समोर सादर करतो म्हणजे काय? प्रीती. आता या वचनामध्ये प्रीतीचं मोल आपल्याला पाहायला भेटतं. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण प्रीतीबद्दल विचार करतो तर पाऊल का बोलत आहे? आपण सुरुवातीपासून पाहत आहोत मंडळीमध्ये फूट पडत चाललेल्या होत्या. का बरं? त्याचं एक मूळ कारण हे सुद्धा होतं की त्या मंडळीमध्ये नक्कीच कृपादानं होती, परंतु प्रीती
चा अभाव तिथं होता आणि पॉल तिथं बोलत आहे. आणि प्रीतीबद्दल आपल्याला बोलतो. का बरं प्रीती गरजेचं आहे? कारण प्रीती जे आहे, ते खरं जर आपण म्हटलं तर नियमशास्त्राचं सार आहे. प्रभूने काय म्हटलं ज्यावेळेस अं, एका शास्त्र्याने त्याला प्रश्न विचारला होता, की मोठी आज्ञा कोणती आहे? त्यावेळेस प्रभू म्हटला, तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे, की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर म्हणे. काय आहे? पाऊल दुसऱ्या जी आज्ञा आहे, पहिली आज्ञा मनात ठेवून तो दुसऱ्या आज्ञेकडे सगळ्या देवाच्या लोकांचं लक्ष केंद्रित करत आहे. तुम्ही जर म्हणता, तुम्ही जर देवावर प्रीती करत आहात, तर दुसरी जी आज्ञा आहे, ती सुद्धा तुम्ही पूर्ण कराल. एकमेकांवर प्रीती करणं आणि पावलाचा तोच मुद्दा इथं तो हाताळण्याचा प्रयत्न करत आहे, की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, शेजाऱ्यावर प्रीती करा. आणि म्हणूनच तो मुद्दा हाताळण्यासाठी काही अशी भाषा तो इथं वापरत आहे, ज्याला हायपरबोले म्हणतात नाही का? अ, अशी तो काय ज्याला अ, अतिशयोक्ती म्हणतात नाही का? अ, आणि तो काही काल्पनिक गोष्टीद्वारे तो इथं ह्या गोष्टी स्पष्ट करत आहे. वचन 1, 2, 3 पहा. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी व झणझणणारी झांज असा आहे. माणसांच्या आणि देवदूतांच्या भाषांमध्ये आपल्याला हे आवडतं नाही का? देवदूतांची भाषा म्हटल्यानंतर अरे काहीतरी वेगळी आहे नाही का? पण जर तुम्ही मूळ भाषेमध्ये ही वचनं जर पाहिली, पहिली 3 वचनं, तर प्रत्येक वचना अगोदर जर 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 हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच तर जर तर आणि तर हा शब्द आहे. आणि जर हा जो शब्द आहे तो आपल्याला एक एक रूपक, एक कल्पना किंवा पुष्कळदा आपल्याला पाहायला भेटतं, की एक काहीतरी महत्वाची जी गोष्ट आहे, जो मुद्दा मांडायचा आहे, अ, त्याच्याबद्दल आठवण करून देणारा तो शब्द आहे. आणि म्हणून ज्यावेळेस पाऊल जर हा शब्द वापरत आहे, तर इथं आपल्याला त्याचं मोल काय आहे, त्याचा बोलण्यामागचा अर्थ काय आहे, तो समजणं गरजेचं आहे. आता यहुदी विचारसरणीनुसार यहुदी लोकांचा जो विश्वास होता त्यांच्या दृष्टीने देवदूतांना सुद्धा त्यांनी एक देवाचा दर्जा दिला होता. आणि म्हणूनच इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो की ख्रिस्त देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. का बरं? कारण यहुदी लोकांच्या दृष्टीने ते होतं. आणि त्यांच्या दृष्टीने देवदूतांची एक वेगळी भाषा आहे असे ते मानायचे. आणि मग पॉल काय म्हणतो, त्यांचीच विचारसरणी घेतो आणि थोडं अतिशयोक्ती करतो इथं नाही का? आणि पॉल म्हणतो की जर देवदूतांच्या भाषेमध्ये जरी तुम्ही बोलत असले, तर पवित्र शास्त्रामध्ये इतर कुठंही तुम्हाला देवदूत ज्यावेळेस प्रगट झालेला आहे, तो काहीतरी वेगळ्या भाषेत बोलताना दिसला का? अब्रामाशी बोलताना दिसला का तुम्हाला? तुम्हाला दानियलाशी कुणी बोलताना दिसलं का तसं? तुम्ही मरिये संघ देवदूत बोलताना ऐकला? तिथं कुठं लिहिलेलं आहे का? योसेफाला बोलताना ऐकला, जखर्याला बोलताना ऐकलेलं आहे. मेंढपाळांनी देवदूताची शब्द ऐकलेले आहेत. कुठं अशी वेगळी भाषा त्यांना समज वाटली का? बिलकुल नाहीये. तर पॉल इथं एक काल्पनिक त्यांचे जे विचार होते तेच घेऊन एक महत्वाचा मुद्दा मांडत आहे, की तुम्ही जे म्हणत आहात ना, की हे आध्यात्मिक आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो जर प्रीती नाही, तर हे सर्व काही तो मोल इथं समजून सांगत आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली, तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ आणखी पुढे जाऊन तो म्हणतो, मी माझं धन सगळं दिलं. मी माझं जिवंत शरीर जाळण्यासाठी दिलं. आता मला फक्त सांगा, आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण देवदूतांच्या भाषेबद्दल फारच गंभीर असतो. पण इथं खाली वचन 3 मध्ये जर आपण ह्या गोष्टी म्हणतो की देवदूतांच्या भाषेबद्दल आहे, तर मग इथं पॉल जिवंत शरीर जाळण्याबद्दल सुद्धा बोलतो. मग ते का नाही आपण विचार करत? नाही का? तर यावरून आपल्याला समजतं की पौलाला जे सांगायचं आहे ते मुद्दा हाच आहे, की प्रीती ही ख्रिस्ती जीवनातील किती महत्वाचा तो भाग आहे. आणि इथं काही महत्वाचे निरीक्षण आपण पाहू शकतो. पूर्ण अध्याय जो आहे त्याच्यापेक्षा एक वेगळी वेगळी रचना आपण इथं पाहत आहोत. काल्पनिक गोष्टी द्वारे तो इथं काही ज्या गोष्टी आहेत तो काय करत आहे,
तो इथं प्रगट करत आहे. तिन्ही वचनं, तिन्ही वचनामध्ये पाऊल जर हे विधान वापरत आहे, मग ते कोणतेही कृपादान असो, ते कितीही उच्च पातळीपर्यंत तुम्ही वापरलेले असू द्या, पण प्रीती विना ते असेल तर ते व्यर्थ आहे. करीतकरांनो, तुम्ही म्हणताय की तुम्ही अन्य भाषा बोलता. तुमच्याकडे अ, अ, निरोगी करण्याचं दान आहे, अद्भुत कृत्य करण्याचं दान आहे, परंतु तुम्ही एकमेकावर प्रीती करत नाही. किती दुर्दैवी अवस्था आहे. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी, तुम्हाला माहिती आहे का वाजणारी थाळी, झणझणणारी झांज कसं आहे? ती फक्त व्यर्थतेने वाजत राहते. खरखर खरखर. आपल्याला ती इरिटेट करणारी असते नाही का? झणझणणारी झांज व्यर्थ. काहीतरी आवाज असतो फक्त तो आवाज. परंतु त्याच्या मागे कोणताही प्रकारचा त्याचा फायदा नाहीये. तशाच प्रकारे पॉल इथं बोलत आहे. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि याबद्दल बोलत असताना वचन 9 मध्ये तो पुन्हा काय म्हणतो, आपल्याला केवळ अंशतः कळतं आणि अंशतः संदेश देता येतो म्हणे. वचन 12 मध्ये तो म्हणतो, हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट दिसतं म्हणे. असं का तो बोलतो? आणि आपण एक दिवस साक्षात पाहणार आहोत म्हणे. तो म्हणतो मला कळतं ते अपूर्ण आहे म्हणे, पण नंतर मला जसं पूर्णपणे ओळखण्यात आलं आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन म्हणे. 1 ते 3 मध्ये तो जर आणि तर असा उल्लेख करत असताना हे आपल्याला मोल त्यातून दाखवितो. प्रीतीविना सर्व गोष्टी नाही का मूल्यहीन आहे. कोणत्याही प्रकारचं ते त्याला मूल्य राहणार नाही. पॉल म्हणतो मी काहीच नाही, नाही का? वचन 2 मध्ये, वचन 3 मध्ये एक त्यागाचं उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं, की मी कितीही अन्न अन्नदान केलं, मी स्वतःच शरीरही जाळलं म्हणे, नाही का? कितीही त्यागपूर्ण गोष्टी माझ्यातून दिसल्या, पण त्या गोष्टी मला देवासमोर मान्यता देऊ शकतील का? वरवर पाहता महान त्यागाची कृत्य कदाचित पाहणारे जे माणसं आहेत त्यांच्यासाठी फार आश्चर्य करणारे असले, अरे किती चांगलं आहे बघा, याने पूर्ण आपलं घर दार देवासाठी विकलेलं आहे. अरे हा किती चांगला आहे बघा, याने पूर्ण देवासाठी समर्पण केलेलं आहे. माणसासमोर ती वाहवा मिळेल, परंतु काय त्या गोष्टी देवासमोर मान्यता मिळवणाऱ्या ठरतील का? बिलकुल नाही. तशाच प्रकारची विचारसरणी शास्त्री पुरुष लोकांची होती. पहा, मते 23 वचन 14 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या शास्त्र्यांचा निषेध करत आहे. तो काय म्हणतो, शास्त्र्यांनो पुरुषांनो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता म्हणे. यामुळे तुम्हाला अधिक शिक्षा होईल. अरे तुम्ही तर तुमच्यामध्ये प्रीतीच नाहीये. तुम्ही धार्मिक कृत्य करताना दिसत आहे. तो म्हणतो की तुम्हाला अधिक शिक्षा होणार आहे. मार्क 7:10 मध्ये काय म्हटले आहे पहा, कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा शास्त्र्यांशी बोलत आहे. पण तो काय म्हणतो पुढे पहा वचन 11 मध्ये, परंतु तुम्ही काय म्हणता म्हणे, तुम्ही म्हणता आपल्या बापाला अथवा आईला म्हणता की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यायचं होतं ना, ते मी काय केलंय, अर्पण केलं देवाला. आता मला काय गरज नाही, मी त्या जबाबदारीतून मोकळा झालो. हेच तत्व पौल इथं सुद्धा मांडत आहे. तुम्ही एकीकडे धार्मिक कृत्य करताना दाखवता, तुम्ही एकीकडे मोठमोठी कृपादान जे आहे ते बाह्य रीतीने तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता, परंतु तुम्ही आपल्या भावाचा द्वेष करता. तुम्ही आपल्या भावाच्या विरुद्ध वागता. तुमच्यामध्ये फुटे आहेत, तुमच्यामध्ये वादविवाद आहे, तुमच्यामध्ये प्रीतीच नाही. तर अशाच प्रकारे आहे कर तशाच प्रकारे होते. का बरं पॉल प्रीतीबद्दल इतकं गंभीर आहे? कारण पॉल हे सुद्धा स्पष्ट करत आहे की प्रीती हे आत्म्याचं फळ आहे. ज्या आत्म्याने ती कृपादान तुम्हाला वाटून दिलेत ना, त्याच आत्म्याचं फळ हे प्रीती आहे. आणि त्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. कर लोक स्वतःला आध्यात्मिक समजत होते, कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक कृपादान होते. पण पॉल म्हणतो की नाही, तुमचं मोजमाप त्या कृपादानांवर आधारित नाहीये.
तर तुम्ही ती कृपादानं कशा प्रकारे उपयोगात आणतात मंडळीमध्ये, प्रीतीने की कशाने, त्यावर ते आधारित आहे. आणि मग त्याबद्दल पुढे तो आणखी आता काही जे गुण विशेष आहे प्रीतीचे, तो पुढे स्पष्ट करेल. वचन 4 पासून पुढे पाहतो म्हणतो, प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यांसंबंधी आनंद करते. किती अद्भुत आहे बघा. प्रीती सहनशील आहे. आता सहनशील, ज्यावेळेस आपण याबद्दल विचार करतो, अं, सहनशील म्हणजे बदला न घेणारा, घाईघाईने निर्णय न घेणारा, त्वरित शिक्षा न देत नाही तो, नाही का. हा शब्द सहनशील हा क्रोधाच्या विरुद्ध असणारा शब्द आहे आणि हा दयेशी संबंधित असणारा शब्द आहे. आणि खास करून आपल्याला पाहायला भेटतं की देवाच्या बाबतीत सुद्धा हा शब्द आपल्याला पाहायला भेटतो, जिथं पेत्रामध्ये सांगितलेलं आहे की तो सहन करत आहे आपले म्हणे, नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की संयम हा जो एक गुण आहे, तो आपल्याला पाहायला भेटतं. परिस्थितीला तो शरण जात नाही किंवा परीक्षेत तो बळी पडत नाही, तर त्या निराशेच्या विरुद्ध तो आशेशी संबंधित असणारा आहे. आणि त्याबद्दलच तो सांगितलेला आहे. जे मॉरिस आहेत ते म्हणतात की प्रथम प्रेम हे सहनशील आहे. आणि पॉल इथं जो शब्द वापरतो, नाही का, तो म्हणजे काय, परिस्थितींऐवजी लोकांशी संयम बाळगणं, संयमी राहणं नेहमी. 13वा अध्याय वचन 4 वर भाष्य करताना मॅथ्यू हेनरी ते अशा प्रकारे म्हणतात की सहनशीलता या शब्दाबद्दल ते बोलत असताना म्हणतात की ते राग, संताप किंवा सूड न धरता, वाईट विचार न करता, दुखापत व चिथावणी जे आहे ती सर्व ते सहन करतात. ते मनाला खंबीर बनवित, रागाच्या त्या भयंकर अशा वृत्तीवर नियंत्रण ठेवतं आणि संयमाने ते सुसज्ज करतं स्वतःला आणि संतापापासून स्वतःला दूर राखण्याचा प्रयत्न करतं आणि त्या भावासाठी प्रार्थना करतं, त्याला सुधारण्याची वाट पाहत, नाही का. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं जे काही अशा काही गोष्टी असतात ज्या ज्या आपल्याला राग आणणाऱ्या आहेत, त्याकडे ते दुर्लक्ष करतं आणि नेहमी वाट पाहतं. तर संयम, सहनशीलता अशी आहे आणि प्रीतीमध्ये ती पाहिजे, नाही का. सहनशीलता हे आत्म्याच्या फळापैकी एक होती. एक आहे. आम्हाला धीर जो आहे किंवा संयम जो आहे दाखवण्याची आज्ञा इथं करण्यात आलेली आहे. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटते पीस 4 आणि वचन 2 मध्ये सुद्धा सांगितलंय, सर्व नम्रतेने आणि सौम्यतेने, संयमाने, प्रेमाने एकमेकांना सहनशीलता दाखवा म्हणे. पुढे काय सांगितलेलं आहे, परोपकारी आहे, प्रीती परोपकारी. आता मराठीमध्ये पाहिजे असं सेन्स लागत नाही या शब्दाचा, पण इंग्लिशमध्ये दयाळू हा शब्द वापरलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं प्रेम ते दाखवितं आणि देवाची दया आपल्याला त्याच्या कृतीमधून पाहायला भेटते. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तीच दया आपण एकमेकांवर दाखवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्या अगोदरच सांगितलं की वैरावर प्रीती करा, बरे करा म्हणे, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परस्पराचे पुत्र व्हाल, कारण तो कृतज्ञ व दुर्जन यांच्यावरही उपकार करणार आहे. एफिस 4:32 मध्ये तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तसे तुम्हीही एकमेकावर क्षमा करा म्हटलेलं आहे. एफिस 4:32 मध्ये विश्वासणाऱ्यांना ती आज्ञा दिलेली आहे. पवित्र आत्म्याचं ते एक फळ आहे आणि म्हणून आपल्याला त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रीती हेवा करत नाही. आता हेव्याच्या विरुद्ध आपल्याला पाहायला भेटतं विपरीत. सुवार्ता जे आहे ते प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण आहे. आपल्या तारणासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता त्याने दिला. प्रभू येशूने आपल्या तारणासाठी स्वतःच अर्पण त्याने केलं, स्वतःचं अनमोल रक्त आपल्यासाठी त्याने सांडलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला त्याने
मोलाने विकत घेतलेला आहे. आता आपण त्याच्या शरीराचे एक भाग असे झालेलो आहोत आणि म्हणून तीच प्रीती आपल्या ठाई असावी. आपण ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने आपल्या बंधुवर्गाबद्दल, बहिणींबद्दल, आपल्या मंडळीतील प्रियजनांबद्दल आपण कधीच हेवा करू नये. प्रीती हेवा करत नाही. प्रीती बढाई मारत नाही. अहंकार हे सैतानाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला माहित आहे. त्याला अहंकारामुळे खाली फेकण्यात आलं. यशया 14 आणि येहझकेल 28 मध्ये आपण पाहतो. राजकीय सामर्थ्यवानांना अ, त्यांच्या गर्विष्ठपणाबद्दल अशा प्रकारे फटकारलं गेलेलं आहे. त्यांची तुलना सैतानासोबत केलेली आहे. नाही का? जर तुम्ही येहझकेल आणि यशयाचा भाग वाचला तर तुम्हाला समजेल. गुणवत्तेशिवाय आणि कामाशिवाय आपल्याला जे दिलेलं जातं त्याचा आपण कधीच अभिमान बाळगू शकत नाही. जसं एखादा भिकारी मुलगा आहे, जो दरिद्री आहे, त्याला आई वडील नाही, घरदार नाही, ज्याच्याकडे कुणीच नाही, काहीच नाही, ज्याची कुठेही ओळख नाही, ज्याला खाण्यासाठी काहीच नाही, त्याला एक वेळी एक व्यक्ती येतो, त्याला दत्तक घेतो आणि आपला मुलगा म्हणून त्याला कवटाळतो आणि आपल्या त्या सर्व जी मालमत्ता आहे त्याच्यावर त्याचं नाव तो देतो. त्या ठिकाणी त्या मुलाला स्वतःवर अभिमान बाळगण्यासाठी, नाही का, स्वतःवर घमंड करण्यासाठी कुठेच जागा नसते. कारण त्याला माहित आहे की मी दरिद्री होतो, मला आई वडील नव्हते, मला घरदार नव्हतं, मला खाण्यासाठी काहीच नव्हतं, पण आज मी इतक्या मोठ्या मालमत्तेचा एक मालक झालेलो आहे. तो केवळ ह्या व्यक्तीच्या दयेमुळे झालेला आहे. तेच आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये झालेलं आहे, ख्रिस्ताद्वारे झालेलं आहे. तारण आपण कमावलेलं नाही, त्याच्या कृपेने आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण कधीच त्यामध्ये घमंड करू शकत नाही. आणि म्हणूनच तारणाच्या कार्यामध्ये आपण तारलेले लोक असल्या कारणाने देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहतो आणि देवाचा आत्मा आपल्याला ती कृपादान देतो. म्हणून कृपादान किंवा सेवा जे आपण करतो त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे अभिमान बाळगू शकत नाही. म्हणूनच पहिले करीन 4:7 मध्ये काय, तुला निराळेपण कोणी दिले आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे म्हणे, तुला दिलेले असता दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस म्हणे. हेच आपल्याला नित्य समजून घेणं गरजेचं आहे. प्रीती फुगत नाही हा शब्द अहंकारामध्ये मुळावलेला आहे. विश्वासणाऱ्यांसाठी सर्वात वाईट अभिमान म्हणजे काय आहे? आध्यात्मिक अभिमान. नक्कीच कोणाला आपल्या चेहऱ्याकडे सुंदर दिसणं हा कोणासाठी एक घमंडाची बाब असते. काहींसाठी वंशाचा, मी या वंशातून आहोत, नाही का, त्याचा अभिमान असतो, नाही का. या सगळ्यामध्ये सर्वात वाईट अभिमान म्हणजे काय? देवाने जे कार्य आम्हाला केलेलं आहे ते समजून न घेणं आणि त्याच्यावर घमंड करणं की मी स्वतः ते मिळवलेलं आहे. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही. पुढं काय सांगितलेलं आहे? प्रीती गैरशिस्त वागत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुढील गोष्ट, गैरशिस्त, नाही का, ती देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे. तुम्हाला माहित आहे का, जर आपला एखादा मुलगा जो आहे, गैरशिस्त म्हणजे काय बरं? जे जे अयोग्य आहे ते करणं, जे अगदी जे योग्य नाही आणि जे जे वाईट आहे आणि जे आपल्याला पाहायला भेटतं की वडिलांना त्रासदायक आहे, अशा गोष्टीबद्दल आपण विचार करतो पुष्कळदा. तर आपल्याला इथं त्याबद्दल शिकायला भेटतं की गैरशिस्त वागत नाही. फुगत नाही म्हटलं अगोदर, त्यानंतर गैरशिस्त वागत नाही बघा. जिथं प्रीती आहे तिथं आपल्याला पाहायला भेटतं दया आहे. तिथं चांगलं वागणं आहे. तिथं कशाही प्रकारे तुम्हाला गैरशिस्त पाहायला भेटणार नाही. आणि पुढे काय सांगितलेलं आहे? स्वार्थ पाहत नाही, नाही का. प्रीती कधी स्वतःसाठी झटत नाही. कारण इथं प्रीती जो शब्द वापरलेला आहे ना वारंवार, तो अगापे प्रीतीबद्दल बोलत आहे. आणि अगापे प्रीती म्हणजे त्यागपूर्ण प्रीती, ती कोणत्याही शर्तीवर अवलंबून नाहीये.
नाही का? जी प्रीती स्वतः देवाने आपल्यावर केलेली आहे. आणि त्याबद्दलच इथं पुढे शिकायला भेटतं. वचन 7 मध्ये ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. आता किती सुंदर आहे. सहन करते, सिद्ध असते, आशा धरते आणि धीर धरते. जे आतापर्यंत आपण बोललो त्याच्याबद्दलच पुढे तो बोलतो. पुढे काय? प्रीती कधी अंतर देत नाही. आता प्रीती कधी अंतर देत नाही. अ, तर पुन्हा एक वार इथं हा जो शब्द आहे ना, अंतर देत नाही, तर कुठेही भेदभाव करत नाही. कोणत्याही प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की ती मंडळीमध्ये मंडळीचे तुकडे करत नाही. आणि मग पुढे सगळ्यात महत्वाचा मुद्दा पॉल मांडत आहे. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील. विद्या असली तरी ती संपेल. इथं तो मुद्दा स्पष्ट होत आहे. ती जी कृपादान होती, ती एका विशिष्ट कार्यासाठी, एका विशिष्ट वेळेपुरती मर्यादित होती आणि त्याचं उत्तर इथंच पॉल देत आहे. आणि वचन 9 मध्ये तो म्हणतो, की आपल्याला अंशतः कळतं म्हणे, अंशतः संदेश देता येतो म्हणे, परंतु जे पूर्णते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. आता इथे पॉल जो आहे तो म्हणतो की अजूनही आपण पूर्ण झालेलो नाही. आपण कशावरही घमंड करू शकत नाही. मी पूर्ण झालेलो आहे. नाही, बिलकुल नाही. तो म्हणतो की आपल्याला अंशतः कळतं. आपण त्या एका अशा राज्यासाठी तयार होत आहे, घडत आहोत, जे भविष्यात येणार आहे. जिथं तो गौरवी ख्रिस्त आपल्या वैभवाने येणार आहे. आणि तिथं सर्व जे आपल्याला अंशतः कळतं आता ते आपल्याला पूर्णतः कळेल. आणि तिथं अपूर्णता नष्ट होईल आणि तिथं कोणत्याही प्रकारे आपल्याला भेदभाव अशा प्रकारे राहणार नाही. इथं म्हणतं की मी मूल होतो. आता इथं अंशतः कळतं आणि मग पूर्ण कळेल त्याबद्दल बोलत असताना एक उदाहरण देतो. मी मूल होतो. आता मुलासारखं बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्यात म्हणे. किती सरळ सरळ हे बोलणं आहे बघा. आणि करिंदकरांना तो अगदी फटकारत आहे याद्वारे, की तुम्ही सुद्धा आता दिवसेंदिवस प्रौढ होणं गरजेचं आहे. आणि वचन 12 मध्ये म्हणतो, हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट दिसतं, पण नंतर आपण साक्षात पाहू. मला आता कळतं ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश काय आहे? विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही टिकणारे आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच पॉल करिंथ येथील मंडळीचं त्याकडे लक्ष वेधून घेत आहे. आणि आज आपलं सुद्धा लक्ष या सत्याकडे पॉल वेधून घेत आहे. देवाने दिलेली कृपादान आपण ओळखून घ्यावेत, आपण समजून घ्यावेत, की मला मंडळीमध्ये काय कार्य करण्यासाठी देवाने दिलेलं आहे. असा कोणताच आत्मा नाही मंडळीमध्ये, असा कोणताच विश्वासणारा नाही की ज्याला देवाने कृपादान दिली नाही. त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, देवाकडे मागा, देवाकडे विनंती करा, प्रभू तुझी इच्छा काय आहे? मी अशा प्रकारे तुझ्या मंडळीमध्ये कार्य करावं, मला तुझी कृपा लाभू दे. देवाने दिलेले सेवक वर्ग, देवाचं वचन तुम्ही ऐकत राहा, मंडळीच्या सहभागितेत नित्य येत राहा. तुमची ती जी कृपादान आहेत देवबाप उजळून काढतो आणि योग्य वेळी ते आपल्याला पाहायला भेटतात, की मंडळीच्या नजरेत येतात आणि सेवकाच्या नजरेत येतात. आणि म्हणून त्यासाठी देवाच्या हाती पडा. प्रार्थना करूया आपण. ते प्रभू, आम्ही खरंच तुझ्या नावाला धन्यवाद देतो. किती अद्भुत आणि महान तू आहेस. प्रभू, आम्ही जाणतो की आमच्यामध्ये कोणतीही ताकद नाही, परंतु आम्ही किती भ्रष्ट हृदयी लोक आहोत. पुष्कळदा प्रभू आम्ही घमंड करतो दे बापा, जे आमचं नाही त्यामध्येच. प्रभू, आम्हाला ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म समजू दे बापा. प्रभू, आम्हाला तुझी महान सहभागितेचं परिपूर्ण कार्य समजू दे. प्रभू, तो जो आमचा ख्रिस्त महान मस्तक जो स्वर्गात आहे, त्याचं शरीर या भूतलावर आहे मंडळीमध्ये. आणि आम्ही त्या शरीराचे वेगवेगळे अवयव या नात्याने प्रभू आम्हाला तू सहाय्य कर, आमच्या मस्तकाच्या अधीन राहून शरीराच्या उन्नतीसाठी कार्य करण्यासाठी. प्रभू, आमच्यामध्ये जे भाऊ बहीण
ज्यांना तू वेगवेगळी कृपादान दिलेली आहे. कोणी शिक्षक, कोणी पालक आहे, कोणी दया करतं प्रभू, कोणी आदरातिथ्य करतं, कोणी व्यवस्था पाहतं. आणि अशा अनेक कृपादान तू मंडळीत दिलेले आहेत. ते ओळखून घेण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर प्रभू. त्यामध्ये अधिक वाढण्यासाठी सहाय्य कर प्रभू. आमच्यामध्ये कधीच घमंड येऊ देऊ नकोस प्रभू. आम्ही कधी फुगणारा असू नये, आम्ही बढाई मारणारा असू नये प्रभू. आम्ही हेवा करणारा असू नये प्रभू. आमच्यातील जर असे वाईट विचार असतील तर ते दूर कर. ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य त्याच्या ठाई आम्हाला नमव बापा. आमच्यावर तू दया कर. आम्ही अशक्त हृदयी लोक आहोत. देवचं पवित्र आत्मा तुझं नियंत्रण आमच्यावर असू दे. तू दिलेली कृपादान प्रभू, ते कार्य तूच करून घेतोस. आणि म्हणून प्रभू आमच्यावर हृदयात ते दिसू दे. प्रीती हे जे तुझं फळ आहे प्रभू, आमच्या जीवनातून ते दिसावं. आणि देव बापा, प्रखर प्रकाश पाडणार ते मंडळीमध्ये आणि जगामध्ये सुद्धा असावं, असंच तू हो दे बापा. धन्यवाद देतो या वेळेबद्दल. तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या पवित्र अनमोल वचनाबद्दल आभार मानतो प्रभू. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यास आम्हाला तू सहाय्य कर. सर्व गौरव तुला देत प्रभू येशूच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणून ऐक. आमेन. आमेन. सगळ्यांना सलाम. सलाम 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 सर्वांना. सलाम. सलाम काळक साहेब. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू सगळ्याला आशीर्वादित करो. हो. सलाम सलाम सलाम. खूप छान सांगितलं. प्रेज गॉड. देवाचं वचन आहे खूप आणि सुंदर सांगितलं पाळक साहेब. देवाचं वचन सुंदर आहे, अनमोल आहे. हो 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 वचनच. त्याशिवाय नाही. आणि आमेन. तर मला असं वाटतं ख्रिसमसची तयारी बऱ्याच ठिकाणी चालू आहे Yes. आणि पुढच्या आठवड्यापासून ती अजूनच जवळीकतेने चालू होईल, नाही का. सगळे बिझी असतील, जास्त लोक जॉईन होत नाहीत. तर आता मला असं वाटतं काही दिवस आपला क्लास होणार नाही जोपर्यंत ख्रिसमस होत नाही, नाही का, नवीन वर्षाची भक्ती होत नाही. तर प्रार्थनेत राहा तोपर्यंत. तुम्हाला एक लिंक पाठवण्यात येणार आहे जिथं ज्यावर